तर रोहिणीच्या डिलिव्हरीला तारीख पुढच्या महिन्यातली आहे आणि अचानकच रोहिणीला डॉक्टरनं भरती करून घेतलं. तर डॉक्टर म्हणले की संध्याकाळ किंवा सकाळची डिलिव्हरी होऊन जाईल. पण यांचं म्हणणं आलं की 8वा महिना चालू आहे, तर आता काय करा म्हणून समजणार नाही. तर आता डॉक्टरशी नमस्कार सगळ्याला, कशा आहात सगळेजण? मस्त असणार आहे. तर इकडे पाणी भरणं चालू टाकीमध्ये, मला टाक्या भरून घेऊया. तर तुम्ही ना आपल्या उंबायचा व्हिडिओ तर बघितला असणार आहे. तर काय झालं तुम्हाला सांगते मी. तर ह्या अचानकच रोहिणी आणि आई चेकअपसाठी जाणार होते 1 तारखेला. पण आईला तिकडे पुण्याला जायचं काम पडलं म्हणून आई काही त्या दिवशी काही गेली नाही आणि पुढं लोटलं. तर मग पुढं लोटलं तर आज आई म्हणे की नाही म्हणे. तरी रोहिणी काय म्हणे की आज नाही आपण उद्या जाऊ. तिला त्रास काहीच होत नव्हता. पण मग तरी रेग्युलर चेकअपसाठी जाणंच पडतं ना. जसं की तिला 8वा महिना लागला होता 1 तारखेपासून. डॉक्टर म्हणे 1 तारखेला ये जा म्हणे तुम्ही. पण मग हे काही 1 तारखेला काही गेले नाही. तर मग आज गेले ते. तर डॉक्टर म्हणे की त्यांनी चेकअप केला. तर त्यांना थोडासा डाऊट वाटला की बा की आता रोहिणी जसं की 8वा महिन्यात समजा तिचं गर्भपिशवीचं तोंड खुललेलं आहे. तर डॉक्टर डायरेक्ट आईला म्हणले की आज किंवा उद्या तिची डिलिव्हरी होऊन जाईल. तर होऊन जाईल म्हणजे मग आई घाबरली ना. आई म्हणे 8व्या महिन्यात डिलिव्हरी कशी काय होईल म्हणे हिची. तर मग डॉक्टरनं समजून सांगितलं म्हणे ताई तसं नाही म्हणे, कारण की तिच्या गर्भपिशवीचं तोंड पुरं खुललेलं आहे म्हणे. तर नॉर्मल डिलिव्हरी आज किंवा उद्या तिची होऊन जाईल. पण म्हणे मग कसं लेकराचं वजन कमी आहे. तर लेकराचं वजन कमी म्हणल्यावर मग आई घाबरली ना. मग आई म्हणे बाबा आता लेकराचं वजन, कारण की पिऊच्या बाबतीत तसं झालं होतं. आपल्या पिऊचं वजनसुद्धा एकदम कमीच होतं. तरी तिची शिजर झाल्याच्यानं त्यांना ते काही सुचलंच नाही म्हणून तिला इकडे तिकडे भरती करणं पडलं होतं. पिऊच्या बाबतीत कोमलच्या डिलिव्हरीची शिजर झालं होतं तिचं आणि लेकराचं वजन कमी होतं. पण त्यांनी हे केलं. पण मग आता तसं होऊ नये म्हणून मग आई म्हणे की तो जसं की आपण डिलिव्हरी नाही झाली पाहिजे यासाठी काय करा. तर डॉक्टर बोलले की तिले आपण काय करू म्हणे, जसं आज तुम्ही भरती होऊन जा म्हणे. तर आपण तिला सलाईन औषध गोळ्या देऊ म्हणे, जसं की बाळाचं वजन वाढीन 1 महिना आणि कंप्लीट 1 महिना. कारण ते तारीख अजून 1 महिन्याची तारीख द्यायली, पुढच्या महिन्याची तारीख द्यायली तर डिलिव्हरीची. तर 1 महिना पुरा बाकी आहे. आणि तुम्हाला तर माहिती 8व्या महिन्याचं लेकरू आता तसं म्हणायला नाही पाहिजे, कारण की चांगलं नाही वाटत. पण मग 8व्या महिन्यात नकोच वाटतं कोणालासुद्धा. हे तुम्हाला सगळ्यांसुद्धा माहिती आहे की 8व्या महिन्यात डिलिव्हरी झालीच नाही पाहिजे. एक तर 7व्या महिन्यात झालेली चालती आणि 9व्या महिन्यात झालेली मग टेन्शन जात नाही. 9व्या महिन्याची कधी एक दिवस बी झालेला असला, म्हणजे 9व्या महिन्याची सावलीसुद्धा पडेल असली तरी चालती. पण हिला आता 2च दिवस झाले 8वा महिना लागून. तर आई घाबरली, तशी रोहिणीसुद्धा घाबरेली. आणि रामभायाचा तर फोनावर फोन चालू आहे मला, उद्याच तू ये. आता मी ते जाऊन काय करू तुम्ही सांगा मला. कारण की जे काय करायचं ते रोहिणीच्याच म्हणजे जे काय सोसत ते रोहिणीच करणार आहे. बाकी रोहिणीची आई आहे, माझी आई आहे, रामदास आहे, ओमभाया तर पुण्याला जायला. पण ओमभाया आता लगेच निघणार आहे की निघला हे मला माहीत नाही आहे. पण तो म्हणे मी जितकं होतं तितकं लवकरात लवकर येतो म्हणे. बाकी कोमल आहेच घरी लेकरं सांभाळायला. बाकी आपल्या टिट्ट्या म्हणजेच ऋतू आई म्हणे आता दिवस तर काढला म्हणे कसा तरी. 1 वाजेपासून दवाखान्यात जायला त्या. तर दिवस तर गेला म्हणे, पण आता रात कशी जाते काय सांगा. कारण की आपला टिट्ट्या लहान आहे अजून ती 2 वर्षीसुद्धा झालेली नाही आहे. आणि अजूनसुद्धा लेकरानं म्हणजे आईच्या इतक्या लांब अजूनसुद्धा ती राहिली नाही आहे. तर आता आजची रात कशी निघती हे कोणाला काही माहीत नाही आहे. कारण आता रात्री कसं लेकराला आईपाशी आईच पाहिजे सहसा. आणि कसं आहे की आईशिवाय लेकरू राहत नाही. पण आता आईला म्हणलं आई तू काय कर म्हणलं, तू वाटलंस तर घरी राह म्हणलं, रोहिणीच्या माईला तरीच राहू दे. आणि टिट्ट्याला तू वागव म्हणलं, कारण की कोमल तिच्या लेकराला पाहिजे की हिच्या लेकराला पाहिजे. दिवसभर तर वाजू शकते पण रात्रीच्या टायमाला तिची आईच पाहिजे तिला मला आईला म्हणलं तू मागच्या घरात झोप आणि तिला झोक्यात टाक, बाकी जेवण खावण करू घाल तिला. तर आई हो बोलली. तर आई म्हणे मी आता संध्याकाळी 7-1 वाजता जाईन म्हणे डबा घेऊन त्यांचा. डबा गिबा जेवणं खावणं डॉक्टरला पूसपास करीन म्हणे, काय झालं कसं काय झालं कधी काय विचारपूस करी सगळी. आणि मग मी ऋतूसाठी घरी येऊन जाईन. तर आई हो बोलली. आता काय करते काय सांगा, कारण की रामभैयासुद्धा दाखवायतच आहे ना. माईने तर बापजवळ पाहिजे लेकराच्या, माझं तर असं म्हणणं आलं. कारण की नाही माय तर लेकरापाशी तरी बापापाशी तर लेकरू राहू शकतं. पण आता बापालासुद्धा दाखवायतच राहणं आलं, कारण की डॉक्टरनं की नको काय अर्ध्या तेसुद्धा काम पडू शकतं तर माणूस असलाच पाहिजे दाखवायत, असं तरी माझं म्हणणं आलं. तसं मी त्याला सांगितलं म्हणलं तू तिला काही सोडू नको, तू जितकं होईल तिथे दाखवायतच राह. वाटलंच बाहेर का व्हायना बाहेरच राह, कारण की काही काम पडू शकतं, माणूस दवाखान्यात पाहिजे. मेन म्हणजे आपला ओमभाया नाही आहे. ओमभाया असलं की मग टेन्शन राहत नाही. काही काम पडलं तर तो इकडे तिकडे हिंडतो. पण आता तोही होतो लवकरात लवकर याची तयारी तर आहेच तो.
पण असं नव्हतं व्हायला पाहिजे, मला तरी असं तरी म्हणणं होतं. तर तुम्ही सगळेजण प्रार्थना करा की आपली रोहिणी चांगली हो आणि तिचं बाळसुद्धा निरोगी राहो. असं माझंसुद्धा जे मागं आशीर्वाद आहे तसं तुम्हीसुद्धा प्रे करा. स्वामी समर्थ महाराजाला म्हणा की बाप्पा दिलं देवानं तर सुखरूप दे, आई आणि बाळ दोन्ही चांगले राहू दे. माझं तरी असंच म्हणणं आहे. आता 1 महिना काय समजा टाका मारला बी तर डॉक्टर बोलले की आपण संध्याकाळी टाका मारू, पण जर टाका मारला बी तर तिला जास्तीत जास्त 1 महिना डायरेक्ट म्हणजे आरामाचीच गरज आहे, कारण ती काहीच करू शकत नाही आहे. आणि मी आता गेलो तेव्हा तरी मी समजून सांगितलं, म्हणलं तू काय कर जा, म्हणलं तू पिवले आणि किट्ट्याले तू काकीत नको घेत जाऊ. तरी ती काकीतच घेत जाय त्यांना. घेतलं पटकन तशी उचलून ठेवलं काकीमध्ये. पण कसं आहे नाही म्हणता म्हणता तरी ते 9-10 किलोचं वजच बोललं जातं. लेकराला नाही तिने घ्यायला पाहिजे होतं, पण ती ऐकत नाही. ते काय करतात, कपडे धुवायला जाऊ नको म्हणलं तरी जाणून कपडे धुवायला जात जाय. आता कोणाच्या जीवाचे हाले तुम्ही सगळे सांगा. जे करू नको म्हणलं ना ते पहिले करत होती. आता आपण तिला सांगा बाई तू दिवसभरात येतात, आता तू आरामाने चालतच जाय. हाताला मला सुद्धा झालता ऋतूच्या बाबतीत, पण मी जास्तीत जास्त वर खाली करतच नव्हते. पण रोहिणीचं तसं नाही आहे. ती धाब्यावरच तर कोणी 3-4दा वर जाते गच्चीवरती, तसं 3-4 चक्रात ती मारतीच वर खाली वर खाली वर खाली. कपडे धुवायला जाईन, कपडे नेऊन टाकायला जाईन, कपडे आणायला जाईन. तिला ही सोय लई बेकार लागली. तिला सांगितलं मी तर तिने ऐकलं नाही. आता कोणाच्या जीवावर आलं तू सांग. आता रोहिणी माझा व्हिडिओ बघत असेल, ती म्हणते ताई काय म्हणताय, तर तू ना माझं कधी ऐकलं असतं बाई तू आता हा टाईम आलाच नसता, असं माझं तरी म्हणणं आलं. कारण की आता तुलाच सैन करणं आलं. कोणी काही कोणाचे दुःख काही सैन करत नाही. आणि आता मला किती बी म्हणलं, तू ना रोहिणीचा सुद्धा फोन आला ताई तुम्ही या म्हणे. आता मला किती बी म्हणलं मी तिथं आले बी तर मी काय करू शकते तुम्ही सांगा. जे काही आहे ते तुला सोसणं पडणार आहे. तर आता बघू आता डॉक्टर काय म्हणता काय नाही. नाही तर मग जर डॉक्टरला सांगितलं की टाकायला जमत नाही, डिलिव्हरीच करणं पडेल, तर मग मला जाणंच पडणार आहे. मी उद्या परदेशी नक्की चालली जाईल. पण आता होतं डॉक्टरला सांगितलं आम्ही ना, म्हणलं जमत असेल तर डिलिव्हरी करूच नका. कारण की 8वाच महिना चालू तिला. आणि मेन म्हणजे कसं आपण मी म्हणाले 8वा महिना चालू आहे आणि डॉक्टरसुद्धा सांगायला 8वा महिना चालू आहे. पण मेन म्हणजे काय व्हायला माहिती आहे का, तिचे दिवसच माहीत नाही. किती दिवस होईल तिला स्वतः माहीत नाही आहे. पण डॉक्टरनं सोनोग्राफी केली तर डॉक्टरनं सांगितलं तिला 8वा महिना 1 तारखेपासून लागला म्हणे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं तिला 8वा महिना लागेल. तर तुम्ही एवढंच प्रार्थना करा की तिचं बाळ आणि ती दोघंजणं चांगलं राहा. देवाला मग एवढं काही बी दे म्हणा बाबा, फक्त चांगलं दे, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि रामभाईला सुद्धा सांगितलं, म्हणलं तू डॉक्टरच्या सल्ल्यानंच घे, घाई काही करू नको आणि इकडं तिकडं काही तू जाऊ नको. बाकी तोही उभाच आहे की डॉक्टरने इकडं तिकडं जायचं सांगितलं जाऊ, तर त्याला डायरेक्ट मी सांगितलं मग डॉक्टर सांगतील ते डॉक्टरच्याच मनानं घे तू. आपल्या मनाचं काही चालत नाही इथं. कारण जेही डॉक्टर सांगतात त्यांचं ऐकायला पुरतं, कारण मग नंतर काय झालं तर त्यांच्यावरती देत नाही. म्हणून त्याला डायरेक्ट सांगितलं, म्हणलं तू जे डॉक्टर सांगतील तेच कर, ज्या औषध गोळ्या लागल्या त्या आणून दे. आणि रोहिणीला सुद्धा सांगितलं, म्हणलं तू बाळाची काही काळजी घेऊ नको. होतं लोक उद्या नाही तर परवा दिवशी मी येतेच. कारण तिला तिच्या बाळाची काळजी आहे की माझी ऋतू कशी राहील म्हणून. तिला सुद्धा सांगितलं तू ऋतूची काळजी घेऊ नको. आई जीवाच्या आत वागवत तिला. आई आहे, कोमल आहे, आजी आहे आणि खाय प्यायची बी नाही, कशाची टेन्शन नको, तू तुझ्या तब्येतीचं लक्ष दे म्हणून. पण तिला फोन लागला ती डायरेक्ट रडतीच. आणि ती रडायला लागली की आपल्यालासुद्धा कसं मस्त वाटतं. तिला 2-3दा तिचाही फोन आला, मला ताई कसं होईन, ताई कसं होईन. मला तू फक्त घाबरू नको आणि तुझी कमी जास्त BP होईन, म्हणलं तू नुसतं घाबरू नको. रामदासला बी सांगितलं, मला भाऊ जरा तिला धीर दे, कारण की नको वाटतं असं आदरताई. आणि बाळाचं वजनसुद्धा कमी आहे ना, त्याच्याकरताच आता एका महिन्यात कसं औषध गोळ्याने बाळाचं वजनसुद्धा वाढील आणि पुढं चालून यांना गाजणार नाही, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि हिनं कसं पहिल्यापासून राखलं असतं ना, हिला काय वाटतं की मी सडीबाईच आहे, नुसतं उठली की पळच करत होती. आता तुम्ही सगळेजण म्हणसान की हे सगळा दोष आईचा आहे, कारण की आई तिला काम करू द्यायचं. तसं नाही आहे. तिला नाही म्हणत तिने तर नाहीतरी तिनं हे जेव्हापासून पोटात ते बाळ राहिलं ना, तेव्हापासून ती काय म्हणते की मला काहीच नाही आहे. सडीबाईनेच राहिली. ऋतूची खूप काळजी घेतली बरं का, तिनं खूप काळजी घेतली. हे खाऊ नको म्हणलं ते खात नव्हती. डॉक्टरनं सांगितलं तसं चालतच जाय, वर नको जाऊ, तो वर नको ती जाते. पण जसं तिला हे बाळ नको म्हणून असं वाटतच जाय तिला, कारण की तिने तिची तब्येतीची सबशेल बी काळजी घेतली नाही तिनं. आपण सांगा तर आपलंसुद्धा ऐकत नव्हती. असं आहे. आता खूप विचार पडला मला आता काय करा म्हणून. कारण की तुम्हाला तर माहिती आपल्या सानूची 12वीला आहे ती बी. ऋतूला शाळेत टाकले. राणी आहे, सोनी आहे, यांची शाळा आहे.
मला काही सुचतच नाही आहे की जा कारण की मला आता 15 दिवस झाले जायले आणि सदाकडे घरचं काम सोडा तिथे जाऊन बसा. पण मग असं दुखासाठी नाही तर मग कशासाठी असं मला वाटतं. आता काय करा विचार पडला कारण की तो म्हणतो तू ये. बाकी रोहिणीचा सुद्धा फोन चालू आहे तुम्ही या म्हणताई. बरं आता काय करा म्हणून विचार पडला आणि अचानकच झाले आम्हाला असं म्हणजे असं काही माहितीच नाही की असं एवढं होऊन जाईल म्हणून. अचानकच समजा हे झालं. आता काय करा म्हणून विचार पडला. तुमची दाजीचं तसं काही म्हणणं नाही आहे. तुम्ही दाजी म्हणतात जाय तू दुखासाठी नाही तर कशासाठी अशी तर मी जाते तू. पण मग अशा आहेत आम्हाला नाही गेली तर मग त्यांची जीवारिंग किती कामासाठी येते ना आमच्यासाठी येत नाही. म्हणून थोडंसं जीव मागं पुढं करायला लागला.